नांदेड विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालकांचे आंदोलन। आरटीओ विभागाकडून होत असलेल्या पिळवणुकीविरोधात ऑटो रिक्षा चालकांनी आंदोलन पुकारले आहे। नांदेड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत ऑटो चालकांनी आपल्या व्यथा मांडल्या। आरटीओ विभागाकडून ऑटो चालकांची होत असलेली लूट थांबवावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। महाराष्ट्र ऑटो रिक्षा कृती समिती, महाराष्ट्र राज्य व संलग्न टायगर ऑटो रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज राज्यस्तरीय एक दिवसीय धरणे आंदोलन आहे। जसे की महाराष्ट्र सरकारने जो ई रिक्षा आणि ई बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे, रिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ पेंडिंग आहेत। शहरात नांदेडमध्ये शहरातील खुले परवाने चालू आहेत। ई बाईक जे ई रिक्षा आहेत त्यांना परवाना धोरण तयार करायला पाहिजे। ह्या रिक्षांना परमिट काढताना पोलीस कॅरेक्टर लागते, रहिवासी लागते, सगळे नियम लागतात। आणि ई रिक्षा जे आता नांदेड शहरामध्ये फक्त आधार घेऊन या आरोपीला रिक्षा देतात, तर ते शहरामध्ये फक्त कारवाईच्या नावावर रिक्षा चालकांना टार्गेट करतात। शहरामध्ये खुलेआम अवैध वाहतूक आहे, यांच्याकडे वाहतूक आणि आरटीओ यांच्याकडे बघण्याची भूमिका नाही। फक्त महसुलीच्या नावाखाली रिक्षा चालकावर कारवाई करून दररोज लाखो रुपये दंड करत आहेत। हे याच्यानंतर पुढे चालणार नाही, कारण की आम्ही वारंवार निवेदने दिलेली आहेत, उपोषणे केलेली आहेत। कारण की आज पूर्ण 26 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आहे। याच्यापुढे आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करणार आहोत, कारण की आमच्यापाशी काही राहिलं एक रिक्षा कोविडपासून तर रिक्षा चालक मेलेला आहे। कारण की आज ई बाईक आलेली आहे, परवानगी दिलेली आहे, ती तात्काळ रद्द झाली पाहिजे। आणि ई रिक्षा आहे त्याला परवाना किंवा त्यांना आमच्यासारखे नियम अटी झाले पाहिजे। आणि जे आरटीओ आणि यांची मनमानी चालू आहे ही तात्काळ थांबली पाहिजे। आणि वाघी पासिंग ट्रॅकवर रिक्षा चालकांना आरटीओ हे पिळवणूक करत आहे, कारण की आज रिक्षा चालक 200-400 रुपये येऊन टेकलेला आहे। त्याच्यामध्ये फॅमिली आहे, फायनान्स आहे, कारण की आज शिक्षण आहे। आज आत्महत्या शेतकरीसारखं रिक्षा चालकाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, कारण की आज आम्ही इथं रोडवर आहोत, उद्याला आमचे पण इथं आम्ही आत्मदहन करल्याशिवाय राहणार नाही।